दोन निवडणुका पोटनिवडणुका महाराष्ट्रात आहे आणि बारामती या ठिकाणची निवडणूक ही असल्यामुळे सर्वांचं लक्ष त्याच्याकडे लागलं आहे। महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात देखील या पोटनिवडणुकीची चर्चा आहे। एक वैचारिक भूमिका म्हणून काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाशी असणारा विरोध, भारतीय जनता पक्ष लोकशाही विरोधात, संविधान विरोधात जे कार्यरत आहे त्याचा विरोध हा करत असताना आणि सोबतीला निवडणूक आयोग हा देखील भारतीय जनता पक्षाची बी टीम झालेली आहे आणि फ्री अँड फेअर इलेक्शन हे होत नाही, तर दुसरीकडे राजकीय दृष्टिकोनातून देखील वैचारिक लढाई निवडणुकीच्या अनुषंगानं ही लढू दिला जात नाही। या बाबीच्या पार्श्वभूमीवर बारामती या ठिकाणी आम्ही निवडणुकीत अर्ज भरलेला होता। केवळ बारामतीतच नव्हे तर भारतातला भाजपच्या विरोधातील सर्वात मोठा राजकीय विरोधी पक्ष या नात्याने बारामती आणि राऊरी या दोन्ही ठिकाणी जर आमचे मित्रपक्ष निवडणूक लढत नसतील तर आम्ही ती निवडणूक लढवणार आहोत, लढवण्यास तयार आहोत, अशा प्रकारची भूमिका ही 15 मार्च रोजी आम्ही घेतली आणि याच भूमिकेच्या अनुषंगाने आम्ही आमचा अर्ज दाखल केलेला आहे। आकाश मोरे हे आमचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांची निवड झालेली आहे, त्यांनी अर्ज देखील भरलेला आहे। एकूण 6 अर्ज आले। बारामतीच्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी काँग्रेसचं आमचं कार्यालय आहे। आमचे कार्यकर्ते या क्षणालाही त्या ठिकाणी तिथे बसलेले आहेत आणि बारामतीत या ठिकाणी देखील काँग्रेस हा आपला कार्यकर्ता आणि विचार टिकून ठेवण्याच्या अनुषंगानं कार्यरत असताना या निवडणुकीमध्ये 6 तारखेला आम्ही अर्ज भरला, 7ला त्याची छाननी झाली आणि काल 8 पासून या निवडणुकीच्या संदर्भात आमच्या उमेदवारांनी डोर टू डोर आणि सगळी प्रचार यंत्रणा ही कार्यान्वित करण्याच्या अनुषंगानं आढावा आणि डोर टू डोर व्हिजिट सुरू केलेला असतानाच एकंदरीत अजित पवार हे महाराष्ट्राचे एक मोठे नेते होतेच आणि त्यांचं अपघाती निधन हे महाराष्ट्राच्या मनाला आणि सर्वांच्या मनाला चटका लावून देणारं आहे आणि त्यांच्या मृत्यू पश्चात होणारी निवडणूक असल्या कारणाने या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाने या सर्व भावनिक भूमिकेला साथ देत असताना सोबतीला अजित पवार आणि काँग्रेस यांचं जे अलायन्स होतं, दीर्घकाळ काँग्रेससोबत सत्तेत होते, विरोधी पक्षातही होते, किंबहुना अजितदादा हे पहिल्या त्यांच्या काही निवडणुका हे काँग्रेस पक्षाच्या पंजाब चिन्हावरच लढले। या सर्व गोष्टींची आठवण करून देत असताना, नातं सांगत असताना, त्याची सौगात देत असताना या निवडणुकीमध्ये काँग्रेसने उभे राहू नये अशा प्रकारची विनंती आणि अशा प्रकारचा एक आग्रह हा आम्हाला प्रामुख्यानं हा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने करण्यात आला। ज्या उपमुख्यमंत्री आहेत सुनेत्राताई पवार यांनी या संदर्भामध्ये 5 तारखेला जरूर फोन केला होता, मात्र तेव्हा पक्षाचा निर्णय हा झालेला होता। त्यानंतर काल देखील त्यांनी एक विनंती करणारा आणि यामध्ये काँग्रेस पक्षाने अजितदादांशी असणारं त्यांचं जे नातं आहे आणि त्यांच्या नेत्यांशी असणारे संबंध जे आहे त्या पक्षाशी असणाऱ्या नात्याच्या अनुषंगानं विड्रॉल घ्या अशा प्रकारची कालही देखील त्यांनी ती भावना आणि विनंती व्यक्त केली होती। आज देखील त्यांनी पुन्हा एकदा संपर्क साधत असताना त्याच प्रकारची भावना ही व्यक्त केली। त्यासोबतच अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे विविध जे नेते आहेत यांनी प्रत्यक्ष भेटीला वेळ मागितला, काही त्यांचं एक शिष्टमंडळ भेटीला देखील आलं। त्यामध्ये त्यांचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांनी देखील फोन करून फार कळकळीने त्यांनी बोलत असताना या निवडणुकीपुरतं थांबलं पाहिजे ही विनंती छगन भुजबळ साहेबांनी केली। त्यासोबतच त्यांच्या पक्षाचे जे दुसरे एक नेते आहेत जे प्रत्यक्ष आले नाही, मात्र श्री धनंजय मुंडे यांनी देखील तशा प्रकारे फोन करून विनंती केली आणि मकरंदाबा पाटील हे मदत व पुनर्वसन विभागाचे जे मंत्री आहेत तेही या सगळं भूमिकेला आणि या भूमिकेला मदत म्हणून ते त्यांच्या निवडक काही आमदारांच्या सोबत थेट काँग्रेसच्या कार्यालयामध्ये त्यांनी येण्याच्याकरता वेळ मागितली आणि इथे येऊन त्यांनी देखील हीच विनंती काँग्रेस पक्षाकडे आमच्याकडे केली। या सोबतच आमचे जे विविध नेते आहेत महाराष्ट्रातले या सर्व विविध नेत्यांपर्यंत देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व
त्यांच्या नेत्यांनी आमच्या नेत्यांशी देखील संपर्क हा साधला आणि आज सकाळपासून जेव्हा आमचे मित्रपक्ष असणारे रोहितदादा पवार हे आज सकाळी भल्या पहाटे सकाळीच ते आले आणि सकाळी येऊन त्यांनी आमच्या पक्षासोबत असणारी बांधिलकी पुढे अशा स्वरूपामध्ये नेण्याची भूमिका जी आहे ती अधोरेखित करतानाच या निवडणुकीमध्ये अजितदादांकरता कुठेतरी सहकार्याची भूमिका ही तुमची असू द्यात ही त्यांनी भावना व्यक्त केली। बारामतीकरांना देखील हे मत आम्ही श्रद्धांजली म्हणून बारामतीकरांना मागत आहोत अशा प्रकारचा त्यांची भूमिका असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। आणि सोबतीला जो काँग्रेस पक्षाने अजितदादांच्या अपघाताच्या संदर्भात घेतलेली जी भूमिका आहे त्या भूमिकेचं त्यांनी तंतोतंत समर्थन केलं आणि काँग्रेसने घेतलेली जी भूमिका आहे ती अत्यंत योग्य आहे। नवे तर कर्नाटक सरकारने त्या ठिकाणच्या काँग्रेस नेत्यांनी हा गुन्हा दाखल होण्याकरता केलेल्या मदतीच्या संदर्भात त्यांनी आभार व्यक्त केले। दरम्यानच्या काळात काही उथळ वक्तव्य, हास्यास्पद वक्तव्य, प्रगल्भ अपरिपक्व वक्तव्य जे करण्यात आले त्या अनुषंगानं परिवाराशी त्यांचा त्या असणाऱ्या नात्याच्या अनुषंगानं त्यांनी त्या संदर्भात दिलगिरी देखील व्यक्त केली आणि इतप्पर काँग्रेस पक्षाचा तो अधिकार आहे, आपण निवडणूक लढत असाल तर कुठल्याही प्रकारचा आमचा विरोध आणि हरकत असू शकत नाही। मात्र एक भावनिक साथ त्या ठिकाणी बारामतीत घालण्याचा प्रयत्न हा रोहितदादा पवार यांनी देखील केला। सुप्रियाताई यांनी आज पहिल्यांदा या संदर्भामध्ये देखील त्यांच्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त केल्या। शरद पवार साहेब यांनी देखील काँग्रेस पक्षाला कशा प्रकारे त्यांची सूचना आहे, कशा प्रकारची विनंती आहे आणि त्यांचं देखील पक्षश्रेष्ठीशी त्या संदर्भामध्ये आणि माध्यमांच्या माध्यमातून आणि थेट सुप्रियाताईंच्या माध्यमातून तशा प्रकारची त्यांची देखील भावना, अपेक्षा ही देखील आमच्याजवळ व्यक्त झाली। आणि या सर्व गोष्टींसोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सर्व नेतृत्वाशी एकंदरीत चर्चा झाल्यानंतर एका निर्णयापर्यंत आम्ही आज आतापर्यंत पोहोचलेलो आहे। बारामतीची पोटनिवडणुकीत काँग्रेसनी लढायलाच पाहिजे आणि लढवल्याच जायला हवी ही काँग्रेस पक्षाची भूमिका या क्षणापर्यंत आम्ही ठाम आहोत। काँग्रेस पक्षाने बारामतीला वैचारिक लढाईच्या भूमिकेतून घेतलेला पाऊल हे अत्यंत योग्य आहे, यामध्ये कुठेही थांबता कामा नये ही असणारी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे। मात्र या भूमिकेला कुठेतरी सामंजस्याची, संस्कृतीची असणारी एक जी किनार आहे या अनुषंगानं एक संस्कृती म्हणून, एक सभ्यता म्हणून एक संवाद मोठ्या प्रमाणात घातला गेला, या अनुषंगानं साथ देण्याचा देखील कुठेतरी भावना ही आमच्या सर्वांची आहे। आम्ही कुठलाही गिव्ह अँड टेकचा किंवा अटीशर्तीचा विषय असूच शकत नाही, कारण ठाम स्वरूपात आम्ही भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहोत आणि अजितदादा हे महाराष्ट्राचं नेतृत्व आहे, ते काँग्रेसच्या सोबत होते, काँग्रेसमध्ये आघाडीच होते। हे जरी खरं असलं तरी भारतीय जनता पक्षासारख्या विषारी आणि विखारी विचारासोबत त्यांनी कुठल्याच परिस्थितीत राहायला नको हवं, त्यांनी त्याच्यासोबत जाता कामा नये ही देखील काँग्रेस पक्षाची असणारी गतकाळातली आणि आताची भूमिका आणि भावना आहे। साताऱ्याला निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या सदस्यांना सभागृहात न जाऊ देणे, निवडणुका ज्या आहेत त्या प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस दमदाटी करणे, या अनुषंगानं त्यांचं भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत असणं हे कुठेतरी न रुजणार आहे, न पटणार आहे। त्यांच्यामुळे त्यांच्या या भूमिकेचा आम्ही सातत्याने विरोध केला आहे। यावेळेसही आमची तीव्र स्वरूपाची या संदर्भातला असणारा आक्षेप, हरकत ही तशीच्या तशीच आहे आणि या सर्व बाबींच्या अनुषंगानं या निवडणुकीला आम्ही सामोरं जायलाच हवं होतं। मात्र या एकंदरीत भावनेच्या अनुषंगानं किंवा एक मोठा नेता गमावल्याच्या अनुषंगानं जो विचार समोर आला आणि त्यानिमित्तानं महाराष्ट्राला कुठेतरी एक संवादाचं, सभ्यतेचं एक उदाहरण कुठेतरी स्थापित करण्याच्या अनुषंगानं एक सकारात्मक त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देण्याची भूमिका ही काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे। या संदर्भात महाराष्ट्रातील आमचे तमाम नेते, दोन्ही सभागृहाचे नेते असतील, काँग्रेस कार्यसमितीचे सर्व सदस्य, त्यासोबतच जे प्रदेश अध्यक्ष म्हणून त्यांच्या कारकीर्द राहिल्या या सर्वांशी चर्चा झाली। रमेश चेन्नीथलाजी हे महाराष्ट्राचे प्रभारी आहे, यांच्याशी देखील या संदर्भात चर्चा झाली। आज सुनेत्रा वहिनी ज्या आहेत या खरगे साहेबांनाही भेटल्या,
खरगे साहेबांकडे त्यांनी त्या संदर्भात विनंती केली. खरगे साहेबांनी देखील आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत त्यांनी आमचं प्रदेश काँग्रेस कमिटी या संदर्भात निर्णय घेईल आणि तुमच्या संदर्भात कुठली दुमत नाही, उलट आपल्या संदर्भात सहानुभूती आहे असं सांगत असताना त्यांनी सकारात्मक साथ ही कुठेतरी खरगे साहेबांनी दिली. आणि पक्षश्रेष्ठीशी आमची जी चर्चा झाली, या चर्चेच्या अनुषंगानं भारतीय जनता पक्षाचा आमचा असणारा विरोध हा कायम स्वरूपाचा आहे. राष्ट्रवादी अजित पवारांचा गट हा भारतीय जनता पक्षाच्या सोबत असल्याच्या संदर्भात देखील आमचा तीव्र शब्दात त्यांचा निषेध आहे. त्यांनी अशा विषारी आणि विखारी पक्षासोबत राहू नये, कुठल्याही प्रकारची सत्तेसाठी लाचारी ठेवू नये, ही देखील भूमिका आमची अबाधित आहे. तर अजितदादांसारखा एक मोठा नेता हा अपघातामध्ये घातपातामध्ये मृत्यू झाल्यानंतर साधी गुन्ह्याची नोंद होत नाही, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आणि त्यांच्या एकंदरीत घातपाताचा अपघाताचा तपास केला जात नाही. कुठे CIDकडे फोटो दाखवल्या जातात, अजून काही दाखवल्या जातात, यात काही होत नाही. सुनेत्रा वहिनींनी हा तपास CIDकडे काढून हा CBIकडे द्यावा, त्याचं काही होत नाही. त्यांच्या CBIच्या चौकशीच्या सोबत सुप्रीम कोर्टाने त्यावर देखरेखीमध्ये तपास व्हावा, ही काँग्रेसची असणारी भूमिका तिथे मान्य होत नाही. आणि उलटपक्षी मुख्यमंत्री जे आहेत हे यासारख्या सकारात्मक सूचना केल्यानंतर आणि आवश्यक त्यांच्या कर्तव्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणाऱ्या अटी काँग्रेस पक्षाकडून ठेवल्यानंतरही जर गुन्हे दाखल करत नाही, तर यामध्ये सरकार जरूर काहीतरी लपाछपी करते, अशा प्रकारचा संशय हा दाटलेला आहे. आणि हा संशय देखील अबाधित हा अशाच पद्धतीने आम्ही ठेवत असताना कुठेतरी या निवडणुकीमध्ये या सर्व मुद्द्यांशी आम्ही ठाम राहतोय. मात्र या निवडणुकीमध्ये आमचा उमेदवार जो आहे तो तिथे बारामतीमध्ये उभा राहणार नाही, करिता आम्ही आमच्या उमेदवाराची माघार जी आहे ती घेत आहोत. आणि मोठी लढाई जी आहे ही मोठी लढाई 2029ला ही होणार आहे. ही सभ्यतेच्या सुसंस्कृतपणाच्या अनुषंगानं या निवडणुकीतून आमचे जे उमेदवार आहेत आकाश मोरे. तर या क्षणाची महत्त्वाची बातमी, बारामतीमधून अखेर काँग्रेसनी आपला उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार आता आपला अर्ज मागे घेतील. सर्व निवडणुकीची पार्श्वभूमी सांगितल्यानंतर आता काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची घोषणा हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. काय त्यामध्ये आपल्याजवळ केलेलं आव्हान आहे याचाही त्यांच्याजवळ लेखाजोखा मांडत असताना त्यांनी पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य आहे हे दाखवत असता हे सांग हा देखील त्या 72 आमच्या कार्यकर्त्यांनी जो त्या ठिकाणून आम्हाला संदेश दिला आणि जो ठाम निर्धार केला आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. बारामतीसारख्या राजकीय दृष्टिकोनातून अनुकूल नसलेल्या आणि प्रतिकूल असलेल्या परिस्थितीत असे 72 कार्यकर्ते आमच्या जवळ आहेत, याबद्दल मी अभिमान व्यक्त करतो. आज आम्हाला 2 पावलं ही सभ्यतेच्या अनुषंगानं कुठेतरी मागे घ्यावे लागत असले तरी 2029ला बारामतीमध्ये काँग्रेस पक्षाचा आमदार राहील ही या निमित्तानं मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो. आमच्या निर्णयाच्या संदर्भात ज्या ज्या घटकांचा ज्या ज्या गोष्टींचा आम्ही नोंद घेतली, ज्या गोष्टी आम्ही पटलावर घेतला आणि ज्या गोष्टींच्या अनुषंगानं प्रक्रिया केली, त्या प्रक्रियेमध्ये मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या संभाषणाचा आलेल्या फोनचा संदर्भ हा कुठेही नव्हता. त्यामुळे एकंदरीत या निर्णयापर्यंत जात असताना त्यांचा फोन येण्याचा आणि निर्णय होण्याचा काही संबंध नाही. भारतीय जनता पक्षाच्या सर्व घटकांशी आणि सर्वांशी आमचा असणारा टोकाचा जो विरोध आहे तो विरोध आम्ही कायम स्वरूपामध्ये हा ठेवू. मात्र सभ्यता आणि सुसंस्कृतपणा आणि महात्मा गांधींनी आम्हाला संवाद या अनुषंगानं जे सांगितलेला जो मंत्र आहे त्यानुसार आज त्यांचा फोन हा आला होता आणि त्यांच्या फोनवर बोलत असताना त्यांनी या निवडणुकीमध्ये आपण एक नेता गमावला आहे आणि त्या अनुषंगानं ही निवडणुकीमध्ये बिनविरोध व्हावी किंबहुना काँग्रेस पक्षाने निवडणूक कुठेतरी लढू नये अशा प्रकारची विनंती त्यांनी केली. आणि सोबतीला महाराष्ट्र संस्कृती नावाचा एक शब्द त्यांनी जो वापरला तो देखील शब्द या ठिकाणी कुठेतरी खरोखर जर संस्कृती असेल आणि विकृतीला मूठमाती द्यायची असेल तर त्या अनुषंगानं एक फक्त त्याला कुठेतरी साथ दी आहे ती तेवढ्या वाक्यापुरतीच देणं या ठिकाणी उचित आहे. त्यांचा फोन आला होता, मात्र त्यांच्या फोनचा येण्याचा आणि निर्णयाचा कुठेही दुरान्वय संबंध नाही. त्यांनी फोन तशा प्रकारचा विनंतीचा केला होता. माघार घेतलेली आहे, मात्र आता अजूनही जवळपास 30 ते 35 उमेदवारांनी
माघार घेतलेली नाही आहे. त्यांच्या सहकारी म्हणजे माजी मंत्री सगळे आमच्या MPCCचे सगळे सदस्य असतील, चिटणीस असतील, उपाध्यक्ष सगळ्यांशी चर्चा करून या निर्णयाला पोचले आहेत की आता आपण कुठेतरी थांबलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांना आदरणीय खरगे साहेबांचा तसाच आदेश होता. आमचे केरळचे निरीक्षक चनिताला साहेबांचा तसाच त्यांना आदेश होता. त्याप्रमाणे सपकाळ साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि त्यानुसार मी आता माझा फॉर्मचा विड्रॉल देण्यास जात आहे. यासाठी मला इतक्या दिवस पाठिंबा देणारे आमचे महादेवजी जानकर असतील, विशेष करून आमचे बाळासाहेब आंबेडकर ज्यांनी मला आत्तापर्यंत फोन करून सतत सपोर्ट केला ते असतील, सर्व आमच्या महाविकास आघाडीतल्या सर्व पक्षांचे मी जनतेचे खूप खूप आभार मानतो. आणि नाही म्हणलं तरी कार्यकर्ता ज्यावेळेस युद्धावर जात असताना त्याला थांबायला लावलं तर जड अंतकरणाने मी माझा विड्रॉ देण्यास जात आहे. ची देखील आम्हाला आता तयारी करायची आहे. त्या संदर्भात इथून पुढं काँग्रेस प्रत्येक निवडणूक आपली तयारी जोरशोर से चालू करणार आहे. आमचा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हाच एक मार्ग आहे आणि इथून पुढच्या इलेक्शन्स आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे 2029 ची निवडणूक आम्ही आमचे त्यावेळेसचा जो काही परिस्थिती असेल त्यावेळेस आघाडी असेल तर आघाडी निर्णय घेईल. पण आता आमचा क्लेम चालू झाला असं मानायला हरकत नाही. आकाश मोरेंची काय भावना आहे माघार घेतली? दुःख अंतकरणाने करतोय कारण का लोकांचा इतका प्रतिसाद होता. सर्व माझे सहकारी कार्यकर्ते ज्या पद्धतीने माझ्यासाठी लढले, सगळे तरुण कार्यकर्ते आहेत. म्हणजे अत्यंत खूप समृद्ध परिवारातले नाही, काही नाही, पण अत्यंत साधे, अत्यंत सक्षम आणि 24/7 माझ्याबरोबर राहणारे आमचे सर्व कार्यकर्ते, आमचे ज्येष्ठ अशोक इंगोले जे शेलार मामा म्हणू शकतो, त्यांनी अत्यंत जे काही फॉर्मवर ऑब्जेक्शन घेतलं त्या पद्धतीने वकील म्हणून लढवले, त्या सर्वांचे खूप खूप मनापासून आभार मानतो. अजिबात नाही, दबाव अजूनपर्यंत नाहीये माझ्यावर. मी पक्षनिष्ठित कार्यकर्ता आहे. पक्ष जो सांगेल त्या पद्धतीने मी वागणार होतो. पक्षाने मला थांबायला लावलं म्हणून मी थांबत आहे. सपकाळांनी काय आश्वस्त केलं तुम्हाला? कशा पद्धतीने विश्वास? नाही, सपकाळ साहेबांना ते मोठ्या भावाप्रमाणेच मानतो. त्यांनी काय आश्वासन केलं नाही. मी एक निष्ठावंत पक्षाचा एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे. त्यांना माहिती आहे हा कार्यकर्त्याला लढ म्हणलं की लढणार, थांब म्हणलं की थांबवणार. त्यामुळे काही आश्वासन नाही, काही नाही. पक्षातील डॉक्टर विजय भिषे यांनी उमेदवारी अर्ज अपक्ष भरलेला आहे, त्यांना काय सांगणार आहे? आमच्या पक्षामध्ये लोकशाही आहे, पण इथपर्यंत लोकशाही जाईल असं वाटलं नाही. ठीक आहे, आम्ही त्यांना समजून त्यांनी सांगू. बंडखोरी केलेली आहे. आता मला त्याबद्दल काय बोलायचं नाही. आकाश मोरे आता कुणाचा प्रचार करणार? आम्ही इथेच थांबणार. आमचे प्रदेशाध्यक्षांचा उद्या येणार आहे तिथे, असं त्यांनी सांगितलं बारामतीला, किंवा फोनवर बोलतील. त्या पद्धतीने आम्ही पुढच्या रणनीती ठरवू. थँक्यू व्हेरी मच. आता वेळ आपल्या सोबत आकाश मोरे आहेत. खरं आहे, जो नियम आणि जो संदर्भ, जो निकष आणि जो आलेला आहात उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी, काय भावना? काही नाही, जड अंतकरणाने जात आहे. मला विड्रॉल द्यायचा नव्हता, पण पक्षाच्या आदेशासमोर मी नाहीये. आणि सर्व पत्रकार सगळ्यांनी जे काय आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 2029 तुम्ही क्लेम करता आहात, काय वाटतंय, काय भावना आहे? त्यावेळेची महाविकास आघाडी ठरवेल, पण आमचा क्लेम राहील. कसे होते मागचे 2-3 दिवस? खूप वोलटाईल होते. म्हणजे फ्रेममध्ये आम्ही येण्यासाठी प्रयत्न करत होतो दुसऱ्या पुढाऱ्यांच्या, तर आता आमच्याकडेच कॅमेरा होता. त्याबद्दल कॅमेरा सर्व मीडियाचे खूप खूप आभार वाटतो. आता आकाश मोरे प्रचार कोणाचा करणार तुम्ही? आमचा प्रचार आमचे प्रदेशाध्यक्ष ठरवतील त्या पद्धतीने आम्ही करू. आपल्यासोबत हे होते आकाश मोरे जे आहेत ते उमेदवारीच माग घेण्यासाठी निघालेले आहेत. आणि खरं तर जड अंतकरणाने मी परंतु वारंवार या सगळ्या बारामती विधानसभा असेल किंवा बारामती लोकसभा मतदारसंघ असेल यावरती भाजपने नेहमीच डोळा ठेवलेला आहे. मग तुम्ही म्हणजे भाजपने डोळा ठेवलेला आहे. 2029ला बारामतीमध्ये काँग्रेसचा आमदार झालेला दिसेल, हे या निमित्ताने आम्ही आपल्याला सांगतो. आणि सोबतीला या निवडणुकीमध्ये आमचा उमेदवार हा माघार घेत आहे. मात्र या निवडणुकीमध्ये आमचा कुठलाही सहभाग राहणार नाही. आम्ही निवडणुकीतून माघार घेत आहोत. आम्ही कोणालाही पाठिंबा देत नाही. तुम्ही माघार घेतलेली आहे, पण आता राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा इतर पक्षातल्या नेत्यांचं श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश? श्रेय जे आहे ते ज्यांना घेता येण्याचं कौशल्य असेल ते जरूर घ्यावं. मात्र या निर्णयाचं जे श्रेय आहे ते महाराष्ट्रातल्या सर्व आमच्या नेत्यांना आहे. आणि सामूहिक स्वरूपाचा निर्णय हा या संदर्भातला झालेला आहे. आणि बारामतीकरांनी
या निवडणुकीमध्ये त्यांच्या सत्सद विवेक बुद्धीने मतदान करावं ही आमचं आव्हान राहणार आहे. पार्थ पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरती रोहित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली. तशाच पद्धतीची दिलगिरी सुनेत्रा पवार किंवा एनसीपीच्या काही नेत्यांकडून व्यक्त करण्यात आली का? कारण त्यांनी थेट काँग्रेस पक्षावरती टीका केल्याचं पाहायला मिळते. त्या वक्तव्याचं कोणी समर्थन केलं नाही. ते वक्तव्य चुकीचंच होतं आणि चूक होती हे सर्वसाधारण सर्वांनी त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे. त्यामुळे एक अत्यंत चुकीच्या भूमिकेतून मांडल्या गेलेल्या विषयावर मला असं वाटतं काही चर्चा करण्याची आवश्यकता नाही. परिपक्वतेचा त्या तराजूत आपण टाकलेलं ते वक्तव्य आहे तेवढं पुरेसं आहे. रोहित पवारांनी नेमकं काय सांगितलं? रोहित पवारांनी या निवडणुकीमध्ये भावनेच्या अनुषंगानं श्रद्धांजलीच्या अनुषंगानं उमेदवार देऊ नये ही भूमिका रोहित पवारांनी मांडली आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसनी या तपासाच्या अनुषंगानं घेतलेल्या भूमिकेच्या संदर्भामध्ये त्यांनी कुठेतरी या चांगल्या भूमिकेचं त्यांनी समर्थन केलं. एवढंच नव्हे तर कर्नाटकमध्ये काँग्रेसमुळे गुन्हा दाखल झाला याबद्दल त्यांनी कृतज्ञताही व्यक्त केली. मी बोललो त्याच्यावर. आता त्या उमेदवार आहेत त्यांना आम्ही काही अटी शर्ती विशेष टाकून ह्या संदर्भामध्ये जास्ती काही त्यांच्याकडून आम्ही बोलून घेणं किंवा आम्ही अशा अपेक्षा व्यक्त करणे चुकीचं आहे. त्यांचं वक्तव्य जे अनावश्यक होतं ते करायला नव्हतं पाहिजे याबद्दल सर्वांची एकमत आहे, त्यांचं देखील आहे. आणि या वक्तव्याला जास्ती राजकीय त्याच्याशी काही खेळण्याची आवश्यकता नाही कारण ते अपरिपक्व वक्तव्य होतं. त्यामुळे एखाद्या अपरिपक्व एखाद्या इमॅच्युअर्ड अशा एखाद्या वक्तव्याला जास्ती लावून धरण्याएवढी अपरिपक्वता काँग्रेसजवळ निश्चित नाही. काँग्रेस प्रगल्भ पक्ष आहे, मोठ्या मनाचा पक्ष आहे, मोठ्या विचारांचा पक्ष आहे. त्यामुळे अशा बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें करके उसको भूल जाना चाहिए. राष्ट्रवादीचे दोन्ही गट या एकाच मतावर आलेले नाही जरूर दोघांची भावना ही एक होती आणि विलिनीकरणाचा विचार पुढे पडला का मागे पडला मला माहीत नाही. मात्र या निमित्तानं दोघांमध्ये एक वाक्यता ही आढळून आली हे मात्र खरे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.